लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त 18,000 रुपयांचा लाभ आता मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ओवाळणी आता मिळणार। स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली। रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 18,000 जमा होणार असल्याची एक मोठी बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होत असताना तुम्ही ही दोन महत्त्वाची कामं पूर्ण केलेली असणं आता गरजेचं आहे। हा 18,000 रुपयाचा थेट लाभ तुम्हाला मिळणार, पण जर तुम्ही ही दोन कामं केली नाही तर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये देखील जाऊ शकतं। कारण की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात पार पडलेल्या एका बैठकीनंतर एक नवीनच GR जारी करण्यात आलाय, ज्यामुळे ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग होते, ज्या महिलांचे खाते ज्या हप्ते थांबले होते, ज्या महिला अपात्र झालेल्या होत्या, अशा सगळ्या महिलांना एकत्र लाभ देण्याची ही शेवटची संधी आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तुम्हाला आठवत असेल, रक्षाबंधन निमित्त नेहमी सरकार काही ना काहीतरी ओवाळणी देत असतं, तर यावेळेसची ओवाळणी तीच आहे की 18,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुमचं वय 21 ते 65 या वयोगटामध्ये बसत असेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा, कारण की 18,000 रुपयाचा लाभ रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। यासाठी सरकारनं 12 बँकांची निवड केली आहे। त्यामध्ये प्रमुख सहकारी आणि खाजगी बँकांची नावे आहेत। जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती, तेव्हा अनेक महिलांचे पात्र जे अर्ज होते ते अपात्र करण्यात आले। काही तांत्रिक त्रुटीमुळे तर काही KYC मुळे अक्षरशः महिलांचे आता हप्ते बंद झालेले आहेत। तर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विशेष बैठकीनंतर आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ज्या महिलांचे मागील हप्ते अडकले आहेत तर त्यांची आता फेरपडताळणी पूर्ण झाली असून आता या सर्व बहिणींना एकत्रित 18,000 रुपयाचा हप्ता सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे। आता त्यासाठी महिलांना 2 महत्त्वाची कामं ताबडतोब करायला सांगितलेली आहेत। आता जर तुमचे मागचे हप्ते राहिले असतील किंवा पुढच्या हप्त्याची तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे, कारण की सरकार 18,000 रुपयांचा लाभ महिलांना आता देणार आहे। ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत असतानाच सरकारने याला शेवटची संधी असं काय म्हटलंय, शेवटची संधी याला का म्हटलंय हे लक्षपूर्वक ऐका। कारण की मंत्रालयामधून जे DBTचं बटन जे आहे ते दाबलं जाईल, तेव्हा सिस्टीममध्ये फक्त त्याच अर्जांना मंजुरी देण्यात येईल की ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत। आदिती तटकरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ज्या महिलांच्या अर्जामध्ये कुठल्याही अडचणी नाही आहेत किंवा बँक खात्यांमध्ये काही प्रॉब्लेम नसतील तर त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे। जर तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही ही 2 कामं जर केली नाही तर तुम्हाला 18,000 रुपयाचा हप्ता मिळणार नाही। म्हणूनच सरकारनं या पडताळणी प्रक्रियेला शेवटची संधी असं म्हणून सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी बरोबर दुपारी 1 वाजता तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये जमा होणार आहेत। मंत्रालयाने निवडलेल्या 12 प्रमुख बँकांमध्ये ही वितरणाची प्रक्रिया आता पार पडणार। जेव्हा 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली होती, तेव्हापासून ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय त्यांचे हप्ते काही कारणानं बंद झाले, काहींचे आता KYC मध्ये बंद झाले। अशा सर्व बहिणींना यामध्ये एक नवीन आणि शेवटची संधी मिळत आहे। बरोबर दुपारी 1 वाजता रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये 18,000 जमा होणार। मंत्रालयाने 12 बँकांचं याच्यामध्ये निवड केलेली आहे। आता पहा, 2024ला जेव्हा योजनेची सुरुवात झाली होती तेव्हा अनेक महिलांचा प्रॉब्लेम झाला होता। त्यामध्ये अनेक महिलांना पैसे देण्यात आले होते, पात्रता फारशी चेक केली गेली नव्हती, पण आता त्यांची पात्रता चेक करण्यात आली, KYCची प्रक्रिया लावण्यात आली। KYC प्रक्रिया लावल्यानंतर अनेक महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्या, महिलांचे हप्ते बंद झाले। आता महिलांचा भरोसाच राहिलेला नाही की 1500 रुपये येतील, पण जेव्हा महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे बोलतात तेव्हा ते खरं ठरत असतं आणि त्यामुळेच महिलांना त्यांनी शेवटची अंतिम संधी दिलेली आहे। कारण की जेव्हा बटन दाबलं जाईल तेव्हा खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होतील, पण तुम्ही त्याआधी ही 2 महत्त्वाची कामं जर केलेली नसतील तर तुमच्या खात्यात अजिबात पैसे येणार नाही। त्यामुळे आता पहा, सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की ताबडतोब ही 2 कामं करून घ्या
आणि त्यासाठी सरकारने पुढची महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आता जर तुम्हाला रक्षाबंधनाला 18,000 रुपयाचा लाभ मिळवायचा असेल तर इथून पुढची माहिती लक्षपूर्वक ऐका. आता पहा, यामध्ये जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची एक सूचना देण्यात आली. महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी जे काही नवीन परिपत्रक जाहीर केलंय त्यानुसार आता 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या रेशन कार्डच्या श्रेणीनुसार थेट पात्रता यादी आता तयार केली जात आहे. इतकंच नाही तर ज्या लाडक्या बहिणींनी 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तर त्यांच्या आधार कार्डमधील माहिती, जन्मतारीख या ठिकाणी तपासून एक नवीन डिजिटल श्रेणी बनवली जात आहे. सरकारने स्पष्ट केलंय की ज्या महिलांचे अर्ज या त्रुटीमुळे अडकले होते किंवा ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं बंद झालं होतं त्या सर्व महिलांना मागील थकीत हप्त्यासह एकत्रितपणे 18,000 रुपये मिळवून देण्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्डची पडताळणी केली जात आहे. ज्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, 18,000 रुपयाचा जो थेट निधी आहे महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी 6 सरकारी आणि 6 खाजगी बँकांची निवड केलेली आहे. पहा, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेत आहे ही देखील महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असणार आहे. कारण की यावेळेस सरकारनं मोठा बदल केला आहे. एकूण निधीपैकी 75% निधी हा खाजगी बँकांकडे ट्रान्सफर करायला जाणार आणि 25% निधी हा सरकारी बँकामध्ये सोडण्यात आलेला आहे. कारण की सरकारी बँकांच्या सर्व्हरमध्ये येणारा ताण टाळण्यासाठी खाजगी बँकांच्या मजबूत डिजिटल तंत्रांचा वापर करून महिलांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी सरकार 75 आणि 25 असं सूत्र वापरत आहे. आता जर तुमचं बँकेचं खातं HDFC, ICICI, ॲक्सिस यासारख्या खाजगी बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या वितरणाचा सगळ्यात मोठा फायदा पहिल्या टप्प्यामध्येच मिळणार आहे. लाडक्या बहिणींची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सरकारनं रक्षाबंधनाचा दिवस निवडलाय. रक्षाबंधनाच्या दिवशी बरोबर 1 वाजता सर्व खाजगी आणि सरकारी बँकांचे DBT सर्व्हर ॲक्टिव्ह केले जाणार. मंत्रालयातून बटन दाबल्यानंतर एकाच वेळी लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हावेत. सर्व्हर डाऊन होऊ नये यासाठी सरकारनं विशेष IT आणि टेक्निकल टीम देखील तैनात केलेली आहे. ही टीम दुपारी 1 वाजता बँकांच्या सर्व्हरवरती लक्ष ठेवून असणार. परंतु ही जी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याआधीच महिलांना 2 महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी शेवटची संधी दिली जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की हे 2 कामं नेमकं कोणती आहेत, ही कुठे जाऊन करायची आहेत, अन्यथा 18,000 रुपयाला तुम्ही मुकाल. 2 कामांपैकी पहिलं काम हे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या लाडक्या बहिणींना करावं लागणार. हे काम म्हणजे तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक करणं. म्हणजे पहा, आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणं अत्यंत अनिवार्य करण्यात आलंय. यावेळी जेव्हा तुमचं बँकाचं सर्व्हर ॲक्टिव्ह होईल तर ज्यावेळेस तुमचं आधार कार्डच्या नंबरवर पैसे जातील आणि आधार कार्डला कुठला बँक खातं जोडलेलं आहे तर त्यावर ते पैसे जाणार. त्यामुळे आधार कार्ड आणि बँक खातं हे ॲक्टिव्ह आणि लिंक असणं गरजेचं. दुसरं महत्त्वाचं काम आता त्या महिलांनी करायचं आहे की ज्यांच्या खात्यामध्ये मधल्या काळात पैसे येणे बंद झाले होते. या लाडक्या बहिणींची KYC प्रोसेस त्यांनी करून घ्यायची आहे. तसेच तुमच्या रेशन कार्डहून म्हणजे पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डानुसार कुटुंबाची अट देखील पाहिली जाणार. आधार कार्डवरील 21 ते 65 वयोगटाची खात्री पटल्यानंतर बंद पडलेले हप्ते तुमच्या खात्यात वर्ग केले जातील. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ही दुरुस्ती करण्यासाठी आता शेवटची अंतिम संधी देण्यात येणार. त्यामुळे तुमचे पैसे बंद झालेले असतील तर ताबडतोब ही 2 कामं करून घ्या. सरकारने रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी 1 वाजता महत्त्वाच्या बँकांमध्ये हा निधी वर्ग केला जाणार. आता 2 नियमानुसार पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात हे पैसे वर्ग होणार आहे. त्यामुळे आता महिलांनी ताबडतोब ही माहिती लक्षपूर्वक ऐकायची आहे. आता याच्यामध्ये काही सरकारी बँका आहेत, काही खाजगी बँका आहेत. ज्याच्यामध्ये जर आपण काही खाजगी बँका बघायला गेलं तर HDFC बँक आहे, ICICI, त्यानंतर IDBI बँक आहे. तर अशा विविध बँकांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. तसेच सरकारी बँका आहेत तर त्या सरकारी बँकांमध्ये देखील पैसेचं वितरण याच्यामध्ये होणार. ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्यानंतर IDBI बँक. तर अशा ज्या बँक्स आहेत, ज्या नॅशनलाइज 12 बँका आहेत तर त्याच्यामध्ये याचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे. फक्त याचं वितरण जे आहेत की ज्यांनी ज्या जिल्हा बँका असतील किंवा मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज असतील तर अशा प्रकारच्या बँकांमध्ये याचे हप्ते त्या ठिकाणी जमा होणार. तर आता हे जे 18,000 रुपयाचं जो वितरण आहे तर हे कशा पद्धतीने होणार, तर हे सगळ्या महिलांना होणार का, तर नाही. 18,000 रुपये म्हणजे ज्या महिलांचे मागचे पैसे राहिलेले आहेत तर त्या जर KYC मध्ये पात्र झाल्या, त्रुटी जर त्यांच्या सगळ्या त्यांनी सॉल्व्ह केल्या, त्यांचं आधार कार्ड जर ओके असेल तर मागचे सगळे खाते हे एकत्रित रक्षाबंधनाच्या दिवशी देण्याचा सरकार विचार करत आहे. पण त्यासाठी तुम्ही सगळ्या पात्रतेमध्ये निकषामध्ये बसलेलं असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचे किती खाते बाकी आहेत, तुमची KYC झालेली आहे का, तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही, कमेंटमध्ये तुमची अडचण नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.